गंभीर नहीं है। सर मणिपुर के जो सीएम उन्होंने सॉरी कहा, लेकिन एक बार फिर हम देख रहे हैं कि वहाँ पर हिंसा वापस भड़क गई। देखिए, सॉरी नहीं, ये सरकार बर्खास्त करनी चाहिए। सॉरी करने से क्या होता है? मणिपुर की सरकार तुरंत बर्खास्त करनी चाहिए। वहां हिंसा वापस बढ़ गई है। कल मणिपुर के एक जिले में एसपी के ऊपर हमला हुआ है, बराबर ना? एसपी के ऊपर हमला हुआ है कल। और मैंने कहा ना, सरकार है कहाँ? ना दिल्ली में है ना मणिपुर में है। चुनाव में बिजी रहती है सरकार। कैसे है ये लोग? ठीक आहे, आता विचारा. सर, घुले याला मुख्य आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. साठेने देखील कबुली दिली आहे खंडणी प्रकरणात. एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं पाहिजे. हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्याय प्रविष्ट होईल. ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही, त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे. पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे, विरोधी पक्षाचा दबाव आहे. पोलिसांनी किंवा सीआयडीनं आतापर्यंत केलेली कारवाई, मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. रोज उठून नवा प्रश्न विचारायचा, पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये. जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. पण जे काही त्यांचं चाललेलं आहे, याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद, बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. पण राऊत साहेब, बीड किंवा परभणी या विरोधी पक्षातले सगळे नेते त्या ठिकाणी गेले, भूमिका